सुरेश, अरे जाऊ दे की मला. इथं असं कोंडवाड्यात कोंडून ठेवल्यागत वाटतंय मला. वाटू दे, तू कुठं जायचं नाही म्हणजे नाही. बबन तू कुठं निघाला? बस इथं. बबन आत कुठं? कुठे म्हणजे घरात. अजिबात नाही, काय गरज नाही घरात याची. तात्या असं का करताय? काय करताय म्हणजे? तू बघ आधी काय करतीस ते आणि मग मला बोल. मी काय केलं? काय केलंस? अगं वा ग वा, म्हणजे तुला तुझ्या चुका बी कळलं का आता? अगं तुझ्या सासूचा जो एवढा मोठा अपमान केलायस त्याचं काय नाही का? तात्या मी कुणाचाच अपमान केला नाही. उगा काय बी बोलू नका. काय बी बोलू नका. अगं चेअरमन झालीस म्हणून लय शहाणी झालीस का? तात्या मला आधी आत उद्या मग बोलूया. उगा बाहेर तमाशा नको. तमाशा नग होय? तू जो तमाशा केलायस ना तो निस्तार आधी सासूची माफी माग. बबनला आधी बाहेर सोडा. बबन अजिबात नाही. तुझ्या या आडमुठेपणामुळेच कधी तो बबलवर हात उठला माझा. बबन बाहेर ये. सुरेश, अरे येऊ दे की तिला आत. आपली सुमी ऐक नाही मग. आपली सुमी नाही. अरे ही आता आपली सुमी राहिली नाही, ही आता चेअरमन सुमी झाली. अरे आपल्या सुमीत जरा बी आकड नव्हती, पण आता या चेअरमन सुमीत लई आकड आली. तात्या तुम्ही तरी असं बोलू नका. का नाही? या घरात खरं बोलायची पद्धत आहे. मी पण ह्याच घरातली आहे की. अजिबात नाही. तू आता या घरातली राहिली नाहीस. तुझं राजकारणी खोट तुझ्या जवळ ठेवू. तात्या तुझ्या डोक्यात हवा गेली असून मी लहानपणापासून तू माझ्या मवाळपणाचा लई गैरफायदा घेतलास. बाप म्हणून मी सहन केलं, पण आता तू तुझ्या सासू सासऱ्याचा अपमान करायला लागलीस. हे संस्कार केले का मी तुझ्यावर? जगाला काय तोंड दाखवून येतं? तात्या असं बोलू नका. मी काय चुकी केली नाही. चोर भी चोरी केली नाही असंच म्हणतो. अगं गरीब असलो ना तरी बी मानानं राहिला या सुरेश आचारी. पण तुझ्या या असल्या वागण्यानं मला मान खाली घालायची वेळ आली. तात्या मेला तुझा तात्या. अगं संस्कार काय असतात ना ते जरा शीघ्र रागिणीकडनं. तुझ्यापेक्षा लाख पटीनं बरी आहे ती पोरगी. तू जोपर्यंत तुझ्या सासूची माफी मागत नाही ना तोपर्यंत मी तुझा बाप नाही, तू माझी पोरगी नाहीस. तात्या असं करू नका. माझा विश्वास ठेवा. बबन उघड की काय बाबड्या? उघड की काय बाबड्या? नाही पाया पुढचं काय बाबड्या? बबन 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 मी उघडतो तात्या दार उघडा. असं टाकू नका मला. जाधव सर, कारखान्यात कामगार भरतीची जाहिरात देऊन टाका. कामगार भरती? जागा शिल्लक आहेत ना? हो, पण आता पावसाळा आहे. हंगाम सुरू झाला की बघू. तहान लागल्यावर विहीर खोदायची का जाधव? जाहिरात देऊन टाका. सुमी मॅडम आल्यावर निर्णय घेतील. जाधव, समर सरांनी एकदा ठणकावून तुम्हाला काय सांगितलं होतं? रागिणी मॅडमचा शब्द म्हणजे समर सरांचा शब्द, आणि समर सरांचा शब्द म्हणजे सुमी मॅडमचा शब्द. म्हणून जे सांगितलंय ना तेवढं करा फक्त. खानावेळीत एकत्र जेवतो म्हणून आपल्यातला फरक विसरू नका जाधव. तसं नाही, पण रागिणी मॅडम. पण काय? तुमच्या पोस्टी पण काढू का जाहिरात? नाही ना? तेव्हा जे सांगितलंय ना तेवढं करा. माझा शब्द म्हणजे चेअरमन मॅडमचा शब्द. चला निघा. या.
सर, मला तर काहीच फरक नाही जाणवला हो या चेअरमन पदाच्या खुर्चीत बसून. अहो खरंच नाही, ताई मॅडम, मामासाहेब, तात्या हे सगळं हेच बोलत होते की या चेअरमन पदाच्या खुर्चीत बसल्यापासून आहे ना तुम्ही काहीतरी वेगळंच वागायला लागली, तिच्यात ॲटिट्यूड आलाय. पण खरं सांगू का, मला तर काही वेगळं जाणवलं नाही या चेअरमन पदाच्या खुर्चीत बसून. खरंच तेच बघत होते मी काय काय नक्की होतंय. सुमी कुठे? तिनं तात्यांना जाब विचारायला गेली. जाब? हो ना, सुमीला असं वाटतंय की ताई मॅडमनी तात्यांना तिच्या विरोधात भडकवले. आता तात्यांना जाऊन काय बाय बोलायला नको. नाही, तात्यांना दम लागतो ना म्हणून. मूर्ख आहे काही सुमी जरा. हो ना, सुमीला कळतच नाहीये ती काय वागते. म्हणजे मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला सर की बाई ताणू नको, सोडून दे, पण ती ऐकतच नाहीये हो. मला वाटतं सर सुमीना थोडीशी हेककर झालीये खरी. बहुतेक कामाचा लोड वाढलाय ना म्हणून चिडचिड झाली असणार तिची. नाही नाही, काही कामाचं लोड वगैरे काही नाहीये. मामा म्हणतात तेच खरंय, चेअरमन पदाची हवा गेली तिच्या डोक्यात. तात्या पण सेम हेच बोलत होते सर. म्हणजे आता हेच बघा ना, मी जाधव सरांना सांगत होते की कारखान्यात कामगार भरतीची आपण जाहिरात देऊया. तर जाधव सर मला सरळ म्हणाले की सुमी मॅडम जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत मी ऐकणार नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की सुमी मॅडमनी जाधव सरांना सक्त ताकीद दिली की फक्त तिचंच ऐकायचं. तर मला सांगा सर, मी काय चुकीचं सांगणार होते का? मूर्ख आहे सुमी. ती काय वागते ना तिचं तिलाही कळत नाही. आता स्वतःच्या चुकांची माफी मागायलाही लाज वाटते तिला. समर सर, हा सगळा दोष आहे ना चेअरमन पदाचा आहे बघा. अहो सुमी ना आधी इतकी ॲरोगंट नव्हती हो, पण ही खुर्ची आहे ना ही भल्या भल्यानं बिघडवते बघा. सुमी उगीच चेअरमन झाली आता मलाही वाटू लागले. म्हणजे आधी तुमचं आणि सुमीचं रिलेशन किती मस्त होतं. तुम्हा दोघांना बघायला खूप भारी वाटायचं, मस्त वाटायचं. पण या चेअरमन पदानं सगळा घोळ घातला बघा. सर तुम्ही आहे ना सुमी मॅडमला ताई मॅडमची माफी मागायला लावून हे प्रकरण संपवायला सांगा प्लीज. म्हणजे कसं आहे, सुमीने जर माफी मागितली तर तिला सुद्धा जाणीव होईल ना की राजकारणात पाय कायम जमिनीवर ठेवायला. करेक्ट आहे, हे अगदी 100% बरोबर आहे तुझं. सुमीला जाणीव करून दिलीच पाहिजे. तिच्या ना अशा वागण्याचा आता त्रास व्हायला लागलाय मला. सर सर सर, सुमीने जर माफी मागितली ना तर सगळं नीट होईल. यू डोंट वरी. गीताताई, अहो तुम्ही सुरुवात बी केली. द्या मला बोलवायचं की. अहो नका, मी करते. नाही करते मी. अहो नका, मी करते की. अहो बर. लावू दे, मी कळतो. अहो द्या. नाही, हे मी करते. अहो नाही, कळतो ना मी कळतो. द्या. तुम्ही मॅडम तुम्ही काही काम करू नका ना. का? ते कसं सांगू कळनाच झालंय. काय काय झालंय? ताई मॅडमनी सक्त ताकीद दिली आम्हाला. कसली? ते तुम्हाला देवण नाही बनवून द्यायचं. का? आता आम्ही कतही त्यांना किचन मधल्या कुठल्याच कामाला हात लावून नाही द्यायचं असं सांगितलंय त्यांनी. तो आधी
लक्ष्मण, बाळा छान झाला हा स्वयंपाक. सुमी कुठं आहे? जेवायला नाही का येणार? भाऊजी अहो जेवण झालं असेल तिचं. अहो नाही जेवल्या त्या. मग आली असेल हाटीलातनं खाऊन. तिचं काय बाबा, आता चेअरमन झाली, आता काय कसलं बी थाट करता येईल तिला. आहे सुमी, अगं जेवायचं नाही का तुला? हा मी वाटते. नाही गीता ते राहू द्या. बघा मी म्हटलं होतं का नाही आत्ताच. सासूबाई, मी जेवण का बनवायचं नाही आणि स्वयंपाक घरात कुठल्याच कामाला हात लावायचा नाही असं का हुकूम केलाय तुम्ही? अगं हुकूम नाही, काळजी म्हणून ग. आता तू एवढी आमच्या कारखान्याची चेअरमन आहेस, ही स्वयंपाकाची कामं तुला शोभणार नाही. हो, त्याचा काय संबंध? सासूबाई, मी बारक्यापणापासून स्वयंपाक करत आले. हो, पण कसं आहे, तेव्हा तू चेअरमन नव्हतीस ना ग, आता आहेस की नाही. मग तू कारखान्यात काम करणार, तू घरात काम करणार, मग तुझी चिडचिड वाढणार, मग तू घरात वेगळ्या पद्धतीने तो राग काढणार, मग आमचे हाल होणार. आम्ही तरी किती भीतीखाली जगायचं ना. हो सासूबाई, असं का बोलताय? अगं तुझ्या काळजीपोटी बोलतीये. आणि भीतीने सुद्धा. तुम्ही चुकताय सासूबाई, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अगं बाई, चूक झाली का माझी? हा बाई ग, क्षमा कर हो मला. मी पाया पडते तुझ्या, पण मला माफ कर. मी परत नाही अशी चूक करणार. घ्या, आता खरं बोलायची पण सोय राहिली नाही या घरात. सासूबाई, जेवणावर राग काढ नका. सासूबाई, आओ आओ थांब. माझी पण इच्छा मेली जेवायची. शालू चल. मामी साहेब, आता जेव निवांत एकटीच. समर सर, हा सगळा दोष आहे ना चेअरमन पदाचा आहे बघा. अहो सुमी ना आधी इतकी आरोग्य नव्हती हो, पण ही खुर्ची आहे ना ही भल्या भल्यानं बिघडवते बघा. सुमी उगीच चेअरमन झाली, आता मलाही वाटू लागले. म्हणजे आधी तुमचं आणि सुमीचं रिलेशन किती मस्त होतं, पण या चेअरमन पदानं सगळा घोळ घातला बघा. मी असं ऐकलंय, ही राजकारणाची टोपी आहे की नाही, ती भल्या भल्यांचं डोसकं बिघडवते. उद्या माझं डोसकं बिघडलं तर? मी चेअरमन आहे इथली, तुम्ही गप्प बसायचं, काही बोलायचं नाही. इथे माझा हुकूम चालतो. सुमी, तुला लाज नाही वाटली सासूचा अपमान करताना? चेअरमन झालीस म्हणून लय शहाणी झालीस का? पायलट, बाद झालं की. अजून किती राग राग करणार आहेस माझा? का करतोयस असं? माझं काही चुकलंय का?
पायलट, सांग की माझं चुकलंय का काय? सुमे, हेच ना एकदा तुझ्या मनाला विचार. तू सांग. मी सांगतोच आहे ग, पण तुला ऐकायचंच नाहीये. एकदा तुझं वागणं ना तूच बघ आणि मग मला तूच सांग. पायलट, तू मला शब्द दिलास मी जिथे कमी पडेन तिथे तू माझी मदत करणार म्हणून, पण आता तूच तुझा शब्द मोडतोयस. एक मिनिट. म्हणजे मम्माचा अपमान करण्यासाठी मी तुझी मदत करावी असं म्हणणं आहे का तुझं? अरे बाबा, मी नाही केला सासूबाईंचा अपमान. तुला विश्वास नाही का माझ्यावर? मी बरोबर आहे पायलट. मी जर चुकलीच नाही तर मी का माफी मागू? नाही मागणार. सुमे, तू जाऊ दे, तुझ्याशी ना बोलण्यातच काय अर्थ नाहीये. चेअरमन पदाची हवा गेली तुझ्या डोक्यात, बाकी काय नाही. बस पायलट, आता अजून ऐकून घेणार नाही मी. सगळ्यांचं आपले एकच, चेअरमन पदाची हवा डोक्यात गेल्या. दुसरं काही नाही करत तुमच्याकडं. आणि मला चेअरमन पद पाहिजे हे असं मागे नव्हते आले मी तुमच्याकडं. उलट तुम्हीच मला चेअरमन बन म्हणून मागं लागला होता. अगं तेच चुकलं ना बाई आमचं, म्हणजे माझं. कुठून दुर्बुद्धी झाली आणि माती खाल्ली, तेव्हा कुठे माहिती होतं माझ्या जायचा इतका अपमान होणार आहे ते. पायलट, मी 1000दा नाही 1,00,000दा सांगन, मी तुझ्या मम्माचा अपमान केला नाही. त्याचा काहीतरी गैरसमज झाला. ए सुमे, समज गैरसमज एवढं कळतं का मला? एवढी अक्कल दिली देवानी मला. तुझ्या ना चेअरमन पदाच्या. बस, आता अजिबात बोलायचं नाही मला त्या चेअरमन पदावरनं. तुला जर असंच वाटतंय ना की माझ्या डोक्यात हवा गेल्या, तर नकोय मला ते चेअरमन पद. मला नाही हवं कुठल्या पदाची. आणि पायलट, मी चेअरमन झाली ते तुझ्यासाठी. नवऱ्याच्या कामात मदत करणं, त्याच्या संकट असणं, ह्योच बाईचा संसार आणि हेच तिचं कर्तव्य असं मला तात्यांनी सांगितलं, म्हणून मी तयार झाले. पण इथं तर उलटीच गंगा. तुला बी असंच वाटते ना? तर नको मला ते चेअरमन पद. सांग काय करायचं सांग. उद्या सोडणार, पण चुकी नसताना माफी मागणार नाही सुमे. सुमे, जेव्हा बघतेस तू माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतेस तू माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. हॅलो, कोण? हॅलो, मामासाहेब बोलतोय. कोण मामासाहेब? असं काय करतेस यार? मामासाहेब, भावी चेअरमन मामासाहेब. अच्छा, तुम्ही होय. सॉरी. ते मी झोपेत होते ना, त्याच्यामुळे बघितलं नाही नाव. काय काम आहे एवढ्या रात्रीचं? असू दे. ऐक ना, एक गुड न्यूज आहे. अरे वा, त्या काड्यांचा परिणाम झाला शेवटी. मामी साहेब खूप खुश असतील. कितवा महिना चालू आहे? नाही, ती गुड न्यूज नाही. मग काय? सुमन ती राजीनामा द्यायला तयार झाली चेअरमन पदाचा. आता समरशी बोलताना ऐकलंय मी तिला. कसं म्हणजे? काय झालं नेमकं? कसं काय म्हणजे काय? तिचा चांगुलपणा आडी येतो ग नेहमी. तिला कोणाला दुखावता येत नाही ना. आणि त्यात समोर असला का तर विचारायलाच नको काय. ऐक ना, तू आता एक काम कर ना, ताईकडे माझा वशिला लाव आणि माझं चेअरमन पद फिक्स करून टाक. पण माझं ऐकतील का तुमच्या ताई मॅडम? काय तू तुझं ऐकणारच ना. आता ताई मॅडमची खासच बाबा तू. पण मी का सांगायचं? नाही, आता असे आडेवेळे घ्यायचे नाही तर. मागच्या वेळेस आपलं ठरलं होतं मी चेअरमन व्हायचं, पण मी चेअरमन झालो नाही. आता
चांगला चान्स आलाय तर तू ताईकडे माझ्यासाठी वशीला लाव. हवं तर तुला काय तुझं कमिशन असेल ते देऊन टाकतो मी, पण माझं चेअरमन पद फायनल कर. नाही नाही मामासाहेब, त्याची काहीच गरज नाही आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. मागच्या वेळी राहिलं, पण यावेळी तुमचंच नाव जाहीर करायला लावते की नाही बघा मी ताई मॅडमना. थँक्यू. ठेव फोन. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. नाही 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 सोमे, तू इतक्या सहजासहजी राजीनामा देऊन कसं ग चालेल? आणि येडपट मामाची लायकी तरी आहे का चेअरमन व्हायची?